अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपत असताना मॅच सुरू होते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना देसाई विपक्ष मानपाडा. टॉस जिंकला मानपाडा संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम सलामीला येत असताना ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. साई म्हात्रे आणि जितू पाटील. पहिला चेंडू थांबून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडेसे कॉन्फिडंट होते. नक्कीच अपील करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला. गोलंदाज रणजित या संघाचा प्रमुख गोलंदाज. एक अष्टपैलू खेळाडू, एक जेन्युइन ऑलराऊंडर बॉलिंग ट्रॅकवरती. 4 षटकांची मॅच. इथे मात्र पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर केटचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना मिळतात त्या 4 धावा. तर नक्कीच नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय विजयदादा भोईर त्यांच्याच माध्यमातून नक्कीच एम्बी ट्रॉफी ही स्पर्धा देखील रेग्युलर क्रिकेटच्या स्पर्धा थोड्या दिवसापूर्वी पार पडल्या. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धावसंख्या झाली धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. 4 षटकांची मॅच. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. त्यानंतर रणजित वरती हल्ला चढवला बॅट्समन साई. उर्ध विकेटने रणजित पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र लॉफ्ट केलाय. गॅप आहे. 1 बाउन्स चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. सलगचा दुसरा चौकार ठोकलाय साईने. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील खूप काळ गाजवला या खेळाडूने आणि आता मात्र 40+ क्रिकेटमध्ये आपला दबदबा काय आहे हे दाखवत असताना बेस्ट वर्सेस बेस्ट एक जेन्युइन ऑलराऊंडर मानपाडा संघाचा गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र 2 चौकार ठोकलेत बॅट्समन साईने. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. उर्ध विकेटने रणजित इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली होती पण इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही आज समांतर करत असताना वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता. कमबॅक करण्याचा प्रयत्न रणजितचा पण दिशेपासून भरकटत असताना वाईट चेंडू हाताळतोय. धावसंख्या होती धावफलकावरती 9. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कोपरगाव एंड कडून. इथे मात्र व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. गॅप भेदण्यात यश आणि हा तिसरा चौकार आला या पहिल्या षटकातील बॅट्समन साई म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या झाली धावफलकावरती 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये योग्यरित्या फलंदाजी करत असताना साई म्हात्रे. 4 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये पॉवर प्लेचं बेनिफिट घेत असताना रणजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. साई स्ट्रायकिंग एंडवर. शफल झाले तर हवेमध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न. झेलची संधी. स्वतः गोलंदाज झेल खाली. बिग विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना देसाई संघाला. साई म्हात्रे बॅक टू दी बग आउट. पहिला धक्का लागलाय. मिळालं ते यश गोलंदाज रणजितला. षटकामध्ये जरूर 3 चौकार खर्च केले. त्यानंतर कमबॅक करत असताना साई म्हात्रेची एक गोल्डन विकेट कॅरी करत असताना स्वतः गोलंदाजीमध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल स्वीकारलाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 13. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना बळीराम पाटील. दोन्ही संघ एक सामना इथे मात्र जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये आलेत आणि फाईट करत असताना एकमेकांसमोर. उर्ध विकेटने रणजित. स्ट्रायकिंग एंडवर बळीराम. इथे मात्र लॉफ्ट केलाय. इनर एज घेऊन चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पण इथे मात्र चेंडू जातोय सीमावर. मिळतात त्या 4 धावा. खेळाडूला तिथे मात्र दुखापत झालीये का? नक्कीच व्यवस्थित आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या होते धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून देत असताना देसाई संघाचे सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. एक धक्का जरूर मिळालाय. साई बॅटिंग करत असताना 3 चौकार ठोकले साईने.
तो बाद झाला. त्यानंतर बहिराम पाटील आणि जितू पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. जितू पाटीलने देखील चौकाराने अकाउंट ओपन केलंय आणि धावसंख्या झाली धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या लंच नंतर नक्कीच आमचे मेन पंच देखील ऑफिशियल पंच मैदानामध्ये दाखल झालेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष उर्फ बाळू आहेत. त्याचबरोबरीने स्क्वेअर लेगचे पंच दीपक चौधरी सर, दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज प्रवीणचा वापर केला. संघाचा अजून एक जेन्युअल ऑलराऊंडर. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाते. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होती धावफलकावरती 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात रणजितने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे तब्बल 17 धावा खर्च केल्या. तर धावा कुठेतरी इथे मात्र रोखण्याचा प्रयत्न आहे. जो विश्वास दाखवला प्रवीणवरती, तो विश्वास इथे मात्र सार्थक ठरतोय का? पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता. चेंडू शरीराचा वेध घेत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली गेली आणि आता मात्र स्ट्राईकवर येतो तो म्हणजे बॅट्समन उजव्या हाताचा जितू पाटील. 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. धावफलकावरती धावा 18. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण, थोडंसं फास्ट घ्या विनंती आहे दोन्ही संघांना. आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं अनिवार्य आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा प्रवीण थांबून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, स्वतः गोलंदाज जातोय. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती एका धावेच्या मदतीने 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. धावांची गती रोखण्याचा प्रयत्न. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन इथे मात्र संपलंय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आपण क्षेत्ररक्षण जर बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. काउ कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतो, उचलतोय, फिकी करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल केला आणि वेगाने इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्याने एकेरी दुहेरी धावा देखील आता मात्र 40+ क्रिकेटचे खेळाडू इथे मात्र घेत असताना धावसंख्या झाली धावफलकावरती 21. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर बहिराम. प्रवीण सज्ज होता बॉलिंग ट्रॅकवरती मोठागाव एंड कडून. इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट घेत असताना त्याच्या आवाक्याच्या बाहेर पंचांचा सिग्नल येतोय. मिळतायत त्या 4 धावा. जजमेंट इथे मात्र थोडंसं खराब होत असताना क्षेत्ररक्षकाकडून आणि मिळतायत बहिरामला त्या 4 धावा. चौकार आला बॅट्समन बहिरामच्या बॅटमधून. धावसंख्या झाली धावफलकावरती 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. प्रथम देसाई संघाची सुरुवात मिळवून दिली साईने. त्यानंतर सातत्य कायम ठेवत असताना गोलंदाजांवरती वरचढ. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते बेस्ट वर्सेस बेस्ट.
दोन्ही संघ एक एक सामना इथे मात्र जिंकले. देसाई संघाने पहिल्या सामन्यामध्ये मोठा गाव संघाला पराभूत केलं होतं. या डोंबिवली वेस्ट मधलाच एक नामांकित संघ. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये मानपाडा संघाने तब्बल खांबाळपाडा संघाला पराभूत केलं होतं आणि दोन्ही संघ एक एक सामना जिंकून इथे मात्र फाईट करत असताना दुसऱ्या फेरीतील पहिली देसाई विपक्ष मानपाडा. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दुसरं षटक प्रगतीपथावर. 25 धावसंख्या उभारली आतापर्यंत. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर डावखुऱ्या हाताचा फलंदाज बहिराम पाटील. राऊंड द विकेट प्रवीण. थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला भिरकावून दिला. हुकचा फटका. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं पॉज घेत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पण जणू काही हाताला ब्रश करून चेंडू जातोय सीमा पार आणि पंचांचा सिग्नल येतोय. मिळत आहेत 4 धावा. धावसंख्या झाली फलकावरती 29 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला बॅट्समन बहिरामच्या बॅटमधून. राऊंड द विकेट प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होईल. या षटकातील शेवटचा चेंडू. शफल झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचे इथे मात्र कॉल केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा लेझी थ्रो. वाईडिश थ्रो येतो. थ्रो देखील वेगाने आला असता तर नक्कीच रनआउटची संधी निर्माण झाली असती आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 ही धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात देसाई संघाची. यानंतरची मॅच असेल संदप विपक्ष बेतवडे. तर नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. एक बिग फाईट सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा जर विचार केला तर लो स्कोरिंग मॅच होता. मागच्या 2 सामन्यांचा विचार केला तर सोळेगाव संघाने 47 धावा एकवटल्या होत्या. 48 धावांचं इथे मात्र पाठलाग करण्यासाठी संदप संघ मैदानामध्ये ज्यावेळी एंटर झाला असं वाटत होतं सहजरित्या सामना जिंकेल. सुभाष पाटील आणि रमेश पाटील ही जोडी मैदानामध्ये खेळत असताना त्यानंतर 2 फलंदाज बाद झाले. सुभाष पाटील आणि रमेश पाटील. संघ अडचणीत सापडला. शेवटच्या मोमेंटला प्रवीणने मॅच जिंकून दिली. त्यानंतर बेतवडे पक्ष जुनी डोंबिवली 49चं टार्गेट होतं. त्याचबरोबरीने देवीचा पडाचे आदरणीय रमाकांत भोईर साहेबांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. नक्कीच ज्येष्ठ मान्यवर शिवाजी येवले साहेबांचा इथे मात्र मान सन्मान करत असताना स्वतः रमाकांत त्यांची काळजीपूर्वक इथे मात्र व्यासपीठावर त्यांना नक्कीच एक चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. देवीचा पाडा ग्रामस्थाचे रमाकांत भोईर एक दर्जेदार खेळाडू आहेत 40+ संघाचे. या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि तेच त्याचबरोबरीने प्रेक्षकांच्या आणि त्याचबरोबर मान्यवरांचं यथोचित मान सन्मान ते करत असताना 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना देसाई संघाची. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज संतोष मात्रे. उर्ध विकेट संतोष सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू बॅट अँड पॅड मध्ये होता. लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेट मध्ये. जोपर्यंत चेंडूचं फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 2 धावांच्या मदतीने 33 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संतोष बॉलिंग ट्रॅक वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मैदानामध्ये रंगत असताना उर्ध विकेटने पुन्हा एकदा. आता मात्र फुल टॉस चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मोठा वॅकलिफ्टनी चेंडूला सीमापार पाठवण्याचा प्रयत्न होता. पंच दोन्ही हात समांतर हात करत असताना वाईट चेंडू वाईट +1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 35 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर डावखुऱ्या हाताचा फलंदाज बहिराम पाटील येतो. तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याने देखील ठोकले. 2 दुहेरी धावा वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळत असताना बहिराम पाटील.
बॉलिंग ट्रॅक वरती संतोष, धावांची गती रोखण्याचा प्रयत्न. 35 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर संतोष म्हात्रे. आतापर्यंत एक चेंडू फेकलाय आणि धावा खर्च केल्या तर म्हणजेच 4. एक दुहेरी धाव, त्यानंतर वाईट +1. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, लॉफ्टेड स्ट्रोक, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या गॅप मध्ये चेंडू जात असताना बैराम पाटीलच्या बॅटमधून येतो हा चौकार. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप, चांगलं ताळमेळ आपल्याला पाहायला मिळते देसाई संघाचं. पूर्णपणे टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागते, पण पूर्णपणे दडपण इथे मात्र मानपाडा संघावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये एक जेन्युन ऑलराऊंडर मानपाडा संघाचा, ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्या खेळाडूकडून अपेक्षा आहे, त्या 2 खेळाडूंचा इथे मात्र समाचार घेतला 2 फलंदाजाने. त्यामुळे कुठेतरी दडपण आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र संतोष कमबॅक करण्याचा प्रयत्न, त्याच्या अगेन्स्ट देखील चौकार ठोकला. स्ट्रायकिंग एंडवर बैराम थांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या मेरिटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. टप्प्यावरती जाऊन बैरामचा निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी, कमबॅक करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारचे चेंडू इथे मात्र फेकावे लागतील गोलंदाज संतोषला. इथे मात्र चेंडूमध्ये आहे लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. जजमेंट इथे मात्र थोडासा खराब होत असताना 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय आणि इथे मात्र दडपण आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने. 3 धावा इथे मात्र तीन धावा कंप्लीट केल्या होत्या आणि ओव्हरथ्रोची 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि टोटल मिळत आहे 4 धावा आणि धावसंख्या होती धावफलकावर या 4 धावेच्या मदतीने 43 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना देसाई संघाची. एक नाही तर 4 धावा इथे मात्र 40+ क्रिकेटचे हे खेळाडू धावत असताना एखाद्या यंगस्टरला लाजवतील. 4 चेंडू झालेत आणि धावा झाल्यात धावफलकावरती 43. राऊंड द विकेट संतोष. आता मात्र शफल झालेत व्ही शेप मध्ये. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, अलॉंग दी कार्पेट त्यांच्या हातामध्ये जातोय आणि ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित. एका धावेच्या मध्ये धावसंख्या होती धावफलकावरती 44. 44 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते देसाई संघाची. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. एक फायटिंग टोटल उभं करण्याचा प्रयत्न, कारण की समोर देखील मानपाडा संघ आहे. प्रवीण, रणजित सारखे खेळाडू मानपाडा संघामध्ये सातत्याने आपण ज्यावेळी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मानपाडा संघ दाखल होतो, नक्कीच या 2 खेळाडूंकडे अपेक्षा असतात. या षटकातील शेवटचा चेंडू संतोष. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन जितू पाटील. उर्दू विकेटने आता मात्र शफल झाले, लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट घेत असताना झेलची संधी आणि दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना देसाई संघाला. जितू पाटीलची खेळी इथे मात्र समाप्त होते. 44 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागतोय देसाई संघाला. मनोज होते तिथे क्षेत्ररक्षक. संतोषला मिळते ते यश. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावरती 44 आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना देसाई संघाची. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये किती धावा इथे मात्र उभारतोय देसाई संघ आणि या 6 चेंडू फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल मानपाडा संघ, कारण की धावा भरपूर झाल्यात. 3 षटकांमध्ये तब्बल 44 धावा एकवटल्यात. त्याचबरोबरीने बेतवडेचे एक दर्जेदार खेळाडू कैलास तेंडेल सरांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धावसंख्या झाली धावफलकावरती 44. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॅटिंग पार्टनरशिप इथे मात्र तोडण्यात यश मिळालं शेवटच्या चेंडूवरती संतोषला. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना दिलीप पाटील आणि बैराम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज मंगेश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. मंगेश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडवर नवीन आलेला फलंदाज दिलीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात.
स्लॉगरचं षटक, ज्याला हानामारीचं षटक देखील म्हटलं जातं. किती धावा इथे मात्र उभारेल, कारण की सुरुवात दमदार केली आहे देसाई संघाने, पण मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर यश देखील मिळालं संतोषला, आणि इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल मानपाडा संघाचा. धावसंख्या झाली धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44. स्ट्रायकिंग एंडवर दिलीप पाटील. मंगेश येतो बॉलिंग ट्रॅकवरती. मंगेश ठाकूर मोठागाव एंड कडून. षटकातील पहिला चेंडू इथे मात्र हाफ ट्रॅकर होता, अपिश घेऊन काढला डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक आणि मिळतायत त्या 4 धावा. जिथे 1 धाव होती तिथे मात्र मिळतायत 4 धावा. दडपण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते पूर्णपणे मानपाडा संघावरती, कारण की सुरुवात दमदार मिळवून दिली आहे. साईने देखील दमदार सुरुवात केली, 3 चौकार ठोकले. त्यानंतर बैराम आणि जितू पाटील चांगली बॅटिंग करत होता, आणि आता मात्र दिलीप पाटील देखील चौकाराने अकाउंट ओपन करत असताना, आणि धावसंख्या पोहोचते धावफलकावरती ती म्हणजेच 48 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा षटक मंगेश बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतो. चुका इथून मात्र दुरुस्त कराव्या लागतील. उर्ध्व विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. मंगेश. स्ट्रायकिंग एंडवर दिलीप. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न, विषयमध्ये झेलची संधी, आणि इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारलाय. तिसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना देसाई संघाला. दिलीप पाटीलची इथे मात्र खेळी समाप्त होते. चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं दिलीपने. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला, त्यामुळे क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि सर्कलमध्ये झेलवाद झाले. तिसरा धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना रुपेश येतात नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे, बॅट्समनने क्रॉस केलं, त्यामुळे बैराम येतो स्ट्रायकिंग एंडवर. 48 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, 50 ते 55 धावा उभारण्याचा एक फायटिंग टोटल मानपाडा संघासमोर. चौथं षटक प्रगतीपथावर. 48 ही धावसंख्या. बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश आता मात्र कमबॅक करून देत असताना पहिला चेंडू देखील सुरेख हाताळला होता क्षेत्ररक्षकाकडून. तिथे मात्र जी अपेक्षा होती ती मात्र निराश करत असताना क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड झाली. 4 धावा मिळाल्या. 48 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 होती. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर फलंदाज बाद, आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय रुपेश मोंडे. स्ट्रायकिंग एंडवर बैराम पाटील. राऊंड द विकेटने आपला मात्र कोण बदलत असताना इथे मात्र लॉफ्ट केलाय. गोलंदाजाने आपला कोण बदलला, पण फलंदाज इथे मात्र बदलत नाहीये दृष्टिकोन, आणि मिळतायत त्या 4 धावा. धावसंख्या झाली धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने. सांघिक अर्धशतक इथे मात्र कंप्लीट झालंय. प्रथम फलंदाजी करत असताना देसाई संघाचं चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून देत असताना बैराम पाटील. नक्कीच नवपाडाचे एक दर्जेदार खेळाडू उमेश जाधव सरांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. या चौकाराच्या मध्ये धावसंख्या झाली धावफलकावरती 52 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. प्रथम फलंदाजी करत असताना देसाई संघ त्यांना फाईट करतो मानपाडा. पहिलं सत्र मैदानामध्ये. यापुढील मॅच असेल संदर्भ विपक्ष बेतवडे. तर दोन्ही संघाचा संघाने या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस केला जाईल. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 1 धावेच्या मदतीने 53 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल संदर्भ विपक्ष बेतवडे. तर दोन्ही संघांचा संघनायक या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर नक्कीच आपण टॉस करणार आहोत. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन रुपेश मुंडे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय सरळ साइड स्क्रीनला धडक मारत असताना रुपेश मुंडे इथे मात्र षटकाराने आघात करतोय. आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा होती देसाई संघाला रुपेशवर,
त्यामुळे रुपेशला प्रमोट केलं आणि षटकार इथे मात्र ठोकलाय. धावसंख्या झाली धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने 59. आणि या आजच्या दिवसामधील पहिला फलंदाज ठरतोय हा षटकाराने अकाउंट ओपन करणारा. चांगलं ऑफिशियल गुणलेखन आपल्याला पाहायला मिळते अशोक सरांच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडूमध्ये आहे झेलची संधी. एक खेळाडू जवळपास नाहीये तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात आणि 2च धावे इथे मात्र समाधान मानावं लागते. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 61 आणि 62 धावांचं नक्कीच टार्गेट असणार ते म्हणजेच मानपाडा संघासमोर एक हाय स्कोरिंग मॅच. 4 षटकामध्ये तब्बल 61 धावा उभ्या केल्यात भाऊसर आणि 62 धावांचं नक्कीच टार्गेट असणार आहे. तर नक्कीच आपण टॉस देखील करणार आहोत. संदर्भ विपक्ष बेतवडे तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी नक्कीच रिपोर्टिंग करायचंय. आणि टॉस साठी मी विनंती करेन आदरणीय ज्यांचं नुकताच आगमन झालं आदरणीय कैलास तांडेल सरांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण टॉस करणार आहोत. एक दर्जेदार खेळाडू आहेत बेतवडे संघाचे. आहोत बेतवडे विपक्ष संदर्भ असेल. नक्कीच कैलास तांडे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. 4 षटकांची मॅच आहे. टॉस इथे मात्र केला जातो आणि टॉस इथे मात्र जिंकलाय तो म्हणजेच बेतवडे संघाने. आणि निर्णय का असेल क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बेतवडे विपक्ष संदप आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच बेतवडे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते म्हणजेच संदप संघाला. थँक्यू. शानदार आयोजन. रमा देखील भरत्याच लय मध्ये आहेत. स्वागत आहे रमा. तर 62 धावांचं लक्ष 61 धावा केल्यात प्रथम फलंदाजी करताना. तर गोलंदाजी मार्ग करता सोपान येतोय. स्ट्रायकेला फलंदाज प्रवीण आणि आपण पाहू शकता रणजित ढाणगे 2 फलंदाज आपण पाहू शकता. रोनक देखील येतात दुपार सत्रामध्ये. स्वागत आहे रोनक आपलं देखील. भाग्येश वजे देखील येतात. स्वागत आहे भाग्येश. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. तर जुंडोमोलीचे राजू सावंत. आपला मोबाईल इथे राहिलाय. मोबाईल घेऊन जायचे राजू मामा. तर गेमॉन सोपान गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला प्रवीण. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू यावेळेला आपण आता यष्टरक्षक बीट होतोय. पंच वाईट चिकून करतात. वन त्या धाब्याने भर धावू सगळे आपण धावफलकात आपण पाहू शकता. एकने खातं उघडत वन त्या धाब्याने. भाग्येश वजे देखील येतात आपल्या संघाला चेअरअप करायला सपोर्ट करायला. रॉयल डीजेचे एक चांगले ऑपरेटर सोपान
लेफ्ट राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू आडव्या बॅटने लॉप केलाय. क्षेत्ररक्षक साई आहे, चूक होणार नाही. अप्रतिम झेल घेतलाय, जमिनी लगत झेल घेतलाय. फलंदाज बाद, बिग विकेट. प्रवीण बॅक टू पॅव्हिलियन. अप्रतिम झेल बघा. व्हाईट कलरची स्विफ्ट कोणाच्या जरा बाजूला करायचे. जाते गाडी. नक्कीच जवळ लक्ष्मण नंदकुमार भोईर पण पाहिलं तर पोलीस पाटील आहेत देवीच्या पाड्याचे. रमा भोईर यांचे बंधुराज आहेत. म्हणून रमा भोईर असं वाटलं होतं की भगवत चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होते. पहिल्याच मॅचमध्ये 34 धावा कुठल्या होत्या. मात्र स्वप्न त्यांचं अधुरं राहिलं रमा यांचं. नाही नितीन, रमा नेहमी आपण रेसमध्ये सर्वात पुढे असतात आणि सर्वात मागे देखील जातात. ते बघा जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेत ना रॅलिंगच्या, त्यांना विनंती करतोय. आपले स्वयंसेवक आहेत का? चालेल. दिलीप जोशी आहेत, बसा दिलीप जोशी, काही हरकत नाही. तर बघा जर मानपाडा संघ जिंकला तर वजे वॉटर सप्लायर यांच्याकडून बघा 1110 रुपयाचं पारितोषिक आलंय. नितीन 1111 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर नवीन फलंदाज येतोय मनोज येतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. साईने अप्रतिम झेल घेतला, जमिनी लगत झेल घेतला. सोपान पुन्हा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय, यश मिळालंय. नितीन कव्हर रिजन मध्ये दिलीप पाटील क्षेत्ररक्षण तैनात करतायत बघा. सांगतात डीप मध्ये या. गुरुनाथ पाटीलला देखील आपण गुरुनाथ म्हात्रेला पाहू शकता. पॉइंटला क्षेत्ररक्षण करतात. बॅकवर्ड पॉइंटला हनुमान पाटील आहेत. भोलानाथ थर्डमॅनला आहेत. हा चेंडू लॉक केला यावेळेला. क्षेत्ररक्षक येत आहेत. साई प्रयत्न खूप चांगले केला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण दाखवलंय. क्षेत्ररक्षक आवडला असेल ना क्षेत्ररक्षण तर टाळ्या झाल्या पाहिजे साईसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. नितीन अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केल्यानंतर गोलंदाजाचा आपण तो मनोबल वाढतोय आणि तो मनोबल आता वाढणार आहे. सोपानचं जबरदस्त गोलंदाजी करतोय सोपान. लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकिंगला रणजित ठाणगे पहिल्या सामन्याचा मान ऑफ द मॅच चा मानकरी. हा चेंडू वेल्लेप केलाय. जितू खूप चांगला कलेक्टिंग दाखवतोय. पंच वाईडची खून करताय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 3 धावा कर का नितीन. 62 धावांचं लक्ष्य आहे. 15.50च्या सरासरी धावा करायच्या आहेत. 3 धावा 10 फलकात लागल्या आहेत. षटकार चौकाराची नित्यंत गरज आहे. सोपान गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार करतोय. हा चेंडू उंच गेला. यावेळेला लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेपार. षटकार. मुलगा चेअर बॉयची भूमिका निभावतोय. क्या होय हम बच्चे होते क्या होय. सर्वांचे मन जिंकणार. जबरदस्त जबरदस्त. सोपान पुढे गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क टाकला रणजित ठाणगे. हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. कावा ड्राईव्ह बघायला मिळालाय. दिलीप आहे पण त्याच्या बाजूने चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. दणदणीत चौकार. अशा कलाकारांना पारितोषिक देणं फार गरजेचं आहे. मला वाटतं कलाकार कुठल्या गावचा तो माहिती पडलं तर बरं होईल. मोठा गावचा मोठा कलाकार आहे. क्या बात आहे नितीन. संदपचा आहे का? मोठा गावचा आहे. हा चेंडू पुण्यात ऑनसाईडला खेळायचं होतं. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. नितीन अशा कलाकारांना आपला सॅल्यूट आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एक आगरी समाजाचा डान्सर बघायला मिळेल शरद. ते नाव सांगून बघा किती वेगाने गेलं. तो धावसंख्या 10 फलकात. गाणी म्हणजे त्याच्या चॉईसचं गाणं लावायला सांगितलंय. ओ शेट क्या बात आहे. नक्कीच नक्कीच पारितोषिक दिलं ना अशा वेळेला नवनाथ तर त्या खेळाडू आपण तर कलाकाराचा मनोबल वाढेल. हा चेंडू यावेळेला कव्हर रिजनमध्ये काढता दिलीप आहे. प्रयत्न केलाय पण चेंडू समोर लँड होतो. यावेळेला एक रे धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 15 धावा आपण पाहू शकता. जी धाव गती पाहिजे ती धाव गतीत आली आहे. पण एक विकेट गेलाय. महत्त्वपूर्ण विकेट गेलाय प्रवीणचा. पण जोपर्यंत ना रणजित येतोपर्यंत अशा असणारे 62 धावांचं लक्ष असताना 10 फलकात धावा लागल्यात. 15 येणारे आपण इथं
18 चेंडू 47 धावांची गरज आहे. 15.66 धावा करायच्या आहेत. तरी आपण तो वाडेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पार्श्व घाले. नितीन बघा मला डान्स कुठल्या गाण्यावर करायचं नाही दाखवून दिलंय आणि 100 रुपये SP कडून देखील 100 रुपये. क्या बात आहे. सचिन भोईर यांचे चिरंजीव आहेत. नितीन भोईर यांचे आपण तो सुपुत्र आहेत. नितीन भोईर यांचे बंधुराज आहेत. त्यांचं बघा 200 रुपयाचा पारितोषिक झाले. क्या बात आहे. अशा कलाकारांना 300 रुपयाचा पारितोषिक झालंय. धन्यवाद धन्यवाद. नवनाथ मात्याकडून 100 रुपयाचा म्हणजे तब्बल. छोटू या. छोटू हळू जा चाल हळू या छोटू. क्या बात आहे. जबरदस्त डान्स. सुनील मामाकडून आपण तर 100 रुपये. वाडेघरचे सुभाष पाटील संदपचे आपण SP पॅनलचे प्रमुख त्यांच्याकडून आपण तर 100 रुपये आणि नवनाथ देवीचा पाडा यांच्याकडून 100 रुपये. नवनाथ म्हात्रे यांच्याकडून. छोटू इकडे यायचंय. छोटू छोटू इकडे नाही आमच्याकडनं खाऊ. नितीन खाऊला फार महत्व आहे. बळीराम गोलंदाजी मार्कवर टाकला. मनोज ऑन साइडला पूल केलाय. चेंडू बराच वेळ हवे ते चेंडू जातो. यावेळेला आपल्याला फाईन निघलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. नितीन भोईर आहेत ना त्यांचे बंधुराजांचा सुपुत्र आहे. जबरदस्त. सचिन भोईर यांचा सुपुत्र आहे. सचिन आज तुम्हाला देखील अभिमान असेल की तुम्ही जो मुलगा आपण बघले तर तुमचा आहे ना तो नाव नक्कीच मोठं करेल येणाऱ्या काळामध्ये. बळीराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्कर स्ट्राईकला मनोज. हा चेंडू उंच गेला. यावेळेला लांबी प्राप्त होत नाहीये. पायचा बळीराम प्रयत्न करतो. चेंडू जोपर्यंत आपण मिडॉनला फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. मला वाटतं कदाचित सोपानी चेंडू लावला नसेल एष्ट्यांना. धावसंख्या 10 पर कधी आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा. 16 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. नितीन मॅच बनवू शकते इथून. जोपर्यंत रणजित ठाणगे आहे तोपर्यंत आशा आहे. आणि मनोज भरपूर चांगला खेळाडू आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर बळीराम राईट अप ओव्हर तिकडे मार्क होतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळत हवे ते चेंडू यावेळेला पायचा झेल होतोय का. सोपानने प्रयत्न केला होता कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत साई येईल एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं कव्हर पॉईंट रिजन मध्ये तोपर्यंत आपण येतोय. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 21 धावा आपण पाहू शकता. त्यानंतर मॅच असणारे स्मानिक संद 40 प्लस विपक्ष बेतोडे 40 प्लस. टॉस जिंकला बेतोडे 40 प्लस संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्मानिक संद 40 प्लस संघाला बॅटिंगसाठी बंद केले. बळीराम राईट अप ओव्हर तिकडे मारा करतोय. ऑन साइडला पूल करता शॉर्ट पिच होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्त होते. रणजित ठाणगे थोडासा नाराज होतो. रणजित ठाणगेला माहिती या चेंडूची चौकार षटकारीनं अत्यंत गरजेचं होतं. दिवा वसई आपण ट्रेन पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर बळीराम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला पूल करत होता. यावेळेला चेंडू जातोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 पर 22 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकी अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी बळीरामने ना वापसी करून दिली. बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे. उमेश जाधव देखील येत आहेत. एक जबरदस्त क्रिकेटर. नवापाडा संघ उद्या या स्पर्धेत. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. सरळ चेंडू तो लॉंगॉनला. दिलीप पाटील आहे. थोडासा फंबलिंग झालाय पण एकच धाव कंप्लीट केली जाते. देसाई संघ आहे दुसरी धावेचा प्रयत्न करत नाही. धावसंख्या 10 फलकात 23. समीकरण आता असणारे 62 धावांची गरज असणार. 10 फलकात धावा आल्या तर आपण होतोय 39 धावेची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. नितीनता 20 आपण 39 धावांची गरज आहे. सोपानचा 1 षटक झालाय. साईचा 1 षटक बाकी आहे. गुरुनाथ म्हात्रे देखील 1 षटक टाकू शकतोय. हा चालेल मैदानात जाऊ शकता. पण ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाऊ दे.
डिंक्सबेकर जरा पाणी घेऊन जायचं मैदानात. नको आहे का? पाणी मागणी केली नितीन खेळाडूंनी. बघा रोनक खेळाडूंनी पाणी मागितलं बघा. मानपाडा संघ जर जिंकला ना नितीन, तर वजे वॉटर सप्लाय यांच्याकडून 1111 पारितोषिक आले. डीजे कैसा गो देवीचे पाड्याचा बँड वाजतई कैसा यो मोठे गावाचा बँड वाजतई कैसा गो देवीचे पाड्याचा बँड वाजतई कैसा यो मोठे गावाचा. थँक्यू डीजे. नितीन आत्ताच आपण बघितलं तर जेवण भोजनाचा स्वाद घेतला ते संदीप म्हात्रे यांनी तो जेवण बनवला. धन्यवाद संदीप म्हात्रे, तुम्हाला मनाच्या हृदयांत करण्यातून तुम्हाला धन्यवाद. खूप चांगलं जेवण बनवलं. शिबूचे बंधुराज देखील आपण बघतोय. संदीप उर्फ गरुड. नितीन मला कळत नाही गरुड का बोलतात, एवढं चांगलं नाव आहे संदीप. क्या बात आहे, क्या बात आहे. असू दे, पण आमच्यासाठी फार उपयुक्त ठरले. आम्हाला जेवण मिळालं म्हणजे खूप पुण्याचं काम केलं. सर्व कमिटीला देखील खेळाडूंनी देखील थोडासा स्वाद घेतला. नक्कीच नक्कीच. नितीन ज्याच्या नशिबात अन्न असेल ना त्याला कुठेही जा मिळणारच. नितीन आता दिलीप पाटील बघा लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करतायत, थोडासा सावलीचा विसावा घेत आहेत. नाही दिलीप पाटीलचं एक वैशिष्ट्य, मॅच काही हो चेहऱ्यावरती हास्य असतं, त्यांच्या आनंद असतं. आणि त्यांचेच बार आपण होतं बंधुराज बारक्या पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. नाही राम पाटील देखील देशाचा हसत असतो. नितीन कॉलेजचे आपण इथं विद्यार्थी येत आहेत. आता काही आपण इथं विद्यार्थी येत आहेत, मैदानाकडे कुंचन करतायत. नितीन कोणीतरी ग्रे कलरची गाडी पार्क केली, त्याची पूर्णपणे काच चमकते आपल्याकडे. काहीतरी नितीन मॅच थांबले थोडीशी. पंच काहीतरी बातचीत करतायत नितीन यावेळेला, आणि खेळाडू देखील बातचीत करतायत. नितीन सिबू तो चेंडूला फीड करतोय. फलंदाज बाद. तसं आपण 26 समीकरण बदलता येणारे आपण म्हणजे तर 10 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. बळीराम खूप चांगलं क्रिकेट दाखवतो मैदानावरती.
कलाकार ना कोणी आपण तर पैदाशीच कलाकार नसतो, पण त्याला जर तुम्ही आवड दिली, चालना दिली, तर तो कलाकार बनू शकतोय. खरोखर या लहान मुलाच्या आई बाबाला आपण खरोखर अर्थाने धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे, कारण त्यांनी त्याला घडवण्यासाठी प्रयत्न भरपूर सुरू केलेत. जन्मताच कोणी कलाकार नसतो नितीन. साई पण येतो गोलंदाजी मार्ग, शापरून ऑन साईडला खेळत होता, यष्टिरक्षक बीट होतं, प्रचंड वेग होता यावेळेला. कदाचित नितीन रिएक्शनवरनं असं वाटतंय की झेल होता की नाही. एक धावसंख्या वाढते, धावसंख्या धावाल कधी आपण पाहू 27 धावा. आता सामना जिंकणं थोडंसं अवघड झालंय. पुढे साई प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय, विथ कॅपने गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो सायकलला बळीराम. हा चेंडू जबरदस्त चेंडू यावेळेला यष्ट्यांचा वेध घेतलाय फलंदाज बाद. नितीन आता थोडंसं सामना जिंकणं अवघड झालाय मनपाडा 40+ संघाला. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. नितीन भारतला वाटलं मी हे गाण्याला होता हा मुलगा नाचणार नाही, पण त्याच्याकडे सर्व पर्याय आहेत. ईट का जवाब पत्थर से. नितीन काय डान्स करतो हा मुलगा. नितीन घाबरत नाही, ते फार महत्वाचं आहे. नवीन फलंदाज दत्ता. एवढ्या प्रेक्षकांसमोर नाचायचं म्हणजे नितीन थोडंसं आपण आता हिंमत देखील पाहिजे. दिलीप पाटील यांनी टी शर्ट देखील प्रस्तुत केलेत. दिलीप रघुनाथ पाटील. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला साई. हा चेंडू एज घेऊन मागे सरकतो यावेळेला, चांगलं वेगाने चाललाय यावेळेला. दरम्यानला बॅकिंग दिली जाते बघा, धनाजीच्या माध्यमातून बॅकिंग दिली जाते. 2 धावा. धावसंख्या धावफल कधी वाढते, धावसंख्या 29 धावा. नितीन अजून इथं 33 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. अजून नितीन आता थोडस अवघड समीकरण मित्र बनत चाललंय. साई खूप चांगली गोलंदाजी करतो. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो शकला दत्ता. हा चेंडू ऑन साईडला फ्ली केलाय. चेंडू चाललाय वेगाने लॉंग लेटच्या दिशेने आणि चेंडू जातो यावेळेला सीमा रेषा पार, चौकार. रमा नक्कीच जे आम्हाला ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे मंडळाला सहकार्य, त्यांची नावं नक्कीच आम्ही सकाळपासून 3 ते 4 वेळा वाचले आहेत, पण अजूनही आम्ही त्यांची नावं घेऊ. नितीन राजू म्हात्रे आता थोडंसं रिलॅक्स दिसत आहेत. सकाळपासून चेहऱ्यावर थोडासा आपण आता नाराजी होते. नाही नक्कीच रमा आले आणि त्यांनी सांगितलं की जेवढी संकट आहेत ती माझ्याकडे येऊ दे. चेंडू ऑन साइडला पुल केला. चेंडू भरपूर उंच आहे. अप्रतिम झेल. काय झेल पकडलाय नितीन. बळीराम जबरदस्त क्षेत्ररक्षण पकडतो. झेल घेतो यावेळेला वाईट लॉंगॉनला. अप्रतिम झेल. बिग विकेट. असे झेल ना नितीन तुमच्या हातात विसावतात. डीजे
जे आहेत संदर्भ त्यांचे चिरंजीव असेच कलाकार आहेत थोडेसे. नाही नक्कीच नितीन, पण आज ना डीजे मास्टरचा सर्व आपण इथं फेल होत आहेत ते, कारण जे गाणं लावतात त्या गाण्यावरती डान्स करतोय छोटा चिमुरडा. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. आत्ता इथून मॅच जिंकणं फार अवघड आहे. 4-29, 4 षटकाराला तरी मॅच जिंकता येणार नाही. ज्यांनी पारितोषिक दिले ना ते घेऊन जायचं आपण पहिले. तर भाग्येश वज्जे, सुजलकडे आम्ही पारितोषिक देतोय. चेंडू सीमा पार. आता मात्र जय आणि पराजयमधलं अंतर कमी केलं जाईल. 3 चेंडू 25 धावा. नितीन म्हात्रे देखील तिथे आहेत. चला चेंडू द्या लवकर दुसरा. नवीन चेंडू द्या अशोक. मॅच बॉल आलाय. तीन चेंडू 25 धावांची गरज आहे. इथून मात्र चमत्कार जर झाला ना काही नितीन तर मॅच जिंकू शकतोय. आज चेंडू यावेळेला बॅकफुट जाऊन कट करतो. चांगलं क्षेत्ररक्षण आहे तुलसीराम, चांगलं क्षेत्ररक्षण करतो नितीन. तुलसीराम म्हात्रे. जय आणि पराजय बदला फक्त अंतर कमी दिलं. औपचारिकता पूर्ण केली जाते. मॅच मध्ये मजा नाहीये काय. अशोक पाटील मॅन ऑफ द मॅच आपण लगेच काढून ठेव. दिलीपने बघा काय क्षेत्ररक्षण केलं, अफलातून क्षेत्ररक्षण केलं. आता नाही फिल्डिंगसाठी ते जाणलं जातात. चेंडू एज घेऊन मागे सरकतो. यावेळेला बोला ना चांगले क्षेत्ररक्षण करतात. आणि अशा तऱ्हेने आपण देसाई संघ पुढच्या फेरीत दाखल होतो. 2 सामने जिंकून विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्यास धन्यवाद देतो मनपाडा फुट प्लस संघाला. अरुण मोरे यांचं आगमन झालं आणि सचिन जाधव यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत.